आम्हाला असं जागेचं सगळं तकलीफ करून ठेवलेत आम्हाला. आम्ही व्याज भरून मी 10,000 रुपये यांना भरतलो कोर्टाला आम्हाला, पण आम्हाला जागेचा निकाल लागे ना. पण नाही जर आमच्या जागेचा काय निकाल झाला तर आम्ही आत्महत्या करणार हे नक्कीच. उपस्थित असलेले 17 मेंबरपैकी 12 मेंबरने एकमताने सदर लोकांना रस्त्यावर आणू नये व त्यांचं कोर्टाचे अंतिम निकाल होईपर्यंत कोणत्याही दप्तरात तब्दील करू नये, जैसे थे ठेवावे असे एकमताने ठराव झालेला आहे. जंगम वस्तीतील नागरिकांना कुंभारी ग्रामपंचायतने दिला दिलासा. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर यातील गट नंबर 530/1/अ याचे क्षेत्र 01 हेक्टर 21 आर या मिळकतीबाबत यातील जंगम वस्तीच्या सभासदांनी सोलापूर येथील मेहरबान सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन सोलापूर श्री जहागीरदार साहेब यांच्या कोर्टात सदरील दावा दाखल केलेले असून अशातच यातील सामनेवाल्यांनी सदरील जमीन हे तलाट्याशी हात मिळवणी करून जंगम समाजाची जमीन खरेदी केली असल्याचे आरोप करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर संबंधित सामनेवाले यांनी जंगम वस्तीतील उतार्यावरील नाव कमी करून नवीन नाव लावून देण्यात यावे या संदर्भात कुंभारी ग्रामपंचायतीत अर्ज दाखल केले असल्याची माहिती जंगम वस्ती येथील समाज मंडळांना मिळाल्यानंतर जंगम वस्तीतील नागरिकांनी कुंभारी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या मांडण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर जंगम वस्ती येथील नागरिकांनी कुंभारी ग्रामपंचायत समोर गोंधळ घालू लागले. अशातच कुंभारी ग्रामपंचायतीत मासिक सभा असल्यामुळे कुंभारीचे सरपंच श्रुती निकंबे, उपसरपंच राजशेखर कोरे व तसेच ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती होती. दरम्यान सदरील गोंधळ ऐकून कुंभारीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य हे बाहेर येऊन संबंधित प्रकरण काय आहे हे समजून घेतले. त्यानंतर सदर प्रकरणासंबंधी कुंभारी ग्रामपंचायतीत जंगम समाज मंडळांसोबत बैठक घेऊन सदरील जमीन संदर्भात जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निकाल आम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत जंगम वस्तीतील एकही उतार्यावर नवीन नाव लावण्यात येणार नाही असा एकमुखी निर्णय घेतल्याने जंगम वस्तीतील नागरिकांना कुंभारी ग्रामपंचायतीने एक प्रकारचा दिलासा दिल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. पहा. पवाडय्या शेखरय्या स्वामी राहणार जंगम वस्ती दक्षिण सोलापूर कुंभारी या इथं जागेच्या विषयाबद्दल बोलत आहे आम्हाला. कारण काय म्हणले तर 1989 मध्ये जागा खरेदी केलेल्या आहेत. त्या खरेदी कोण म्हणले तर आपल्या हिंदराजेंद्र शिवाजी महाराज यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली हे जागा खरेदी केलेल्या आहेत. आणि हे ग्रामपंचायतला नोंद करताना आमचे समाजाचे बावडी मिळून आणि मागेवर आमली बकाले वकील साहेब त्यांना चीफ प्रमोटर म्हणून केलेले होते. त्या चीफ प्रमोटर म्हणून केलेले होते. त्यांनी कम से कम म्हणजे 30 ते 40 वर्ष होते ते पदावर. ते पदावर असताना परत त्यांनी काय केले, मला सांभाळणं होत नाही म्हणून कुल मुक्तारपत्र लिहून दिलेले आहेत 2019 मध्ये. आणि स्थापन केलेल्या ग्रामपंचायतला 2003ला रजिस्टर तयार केलेले आहेत. कोण महादेव रामलिंग पकाले आणि व बावडी मिळून ते अजून सुद्धा ग्रामपंचायतमध्ये नोंद असलेलं रजिस्टर आहे. ते रजिस्टर असून मी सुद्धा आमच्या तलाठी काय केले, तलाठी दुसऱ्याच्या नावावर खरेदी करून दिलेले आहे 2019ला. त्याच्या की अगोदर 2014-15ला मी सुद्धा तलाठीला सांगितलं होतं आमच्या समाजाचे माणूस येऊ दे, मग दुसऱ्या बाहेरचे बी कोणी व्यक्ती येऊ दे, त्या व्यक्तीला तुम्ही खरेदी नोंद धरू नका, खरेदी करून घेऊ नका म्हणून आम्ही स्वतः ढेगळे साहेबाला बोललो होतं. ढेगळ्याला ते ढेगळे साहेबांनी काय केले तर आम्हाला न कळता त्यांनी बदली होण्याच्या अगोदर त्यांनी काय केलं तर खरेदी करून नोंद धरून घेतले. तर मग परत त्याच्यात काय झालं, आमच्या समाजात एक माणूस व्यक्ती आहे ते मंडळ कंडीकर म्हणून त्यांनी काय केले, ते उतारा बाहेर पडल्यावर आम्हाला कळालं हे असं जागा बांधकाम झालेलं आहे म्हणून. मग आम्ही त्या टायमाला दावा दाखला करण्यासाठी प्रत्येक जणाला 10,000 रुपये घेऊन 188 प्लॉटला 10,000 लोकांचा 10,000 रुपये घेऊन आता कोर्टाला दावा दाखला त्याला होऊन आता 6 वर्ष झाला. त्या 6 वर्ष असून बी सुद्धा त्या कोर्टाचा तारीख चाललेला आहे. तरी सुद्धा आता ग्रामपंचायतमध्ये काय निरोप आले की हे जागा हे प्लॉट असलेला 188 प्लॉट त्यांच्या नावावर रद्द होऊन आमच्या नावावर नोंद करून ये म्हणून असं त्यांचे अर्ज आलाय. त्या अर्जाचा निर्णय व्हावा म्हणून आम्ही इथं आलेला आहे. सध्या सर्व अख्खा वस्ती 188 प्लॉटधारकांची सर्वांचा संसार इथं येऊन आता ग्रामपंचायतमध्ये उभा केलेला आहे आम्ही सध्या. आता तुमची मुख्य मागणी काय? आमच्या मुख्य मागणी म्हणलं तर यांनी ग्रामसेवकांनी हे रद्द धरू नये, आपलं हे पकडू नये, नोंद पकडू नये. हे 188 प्लॉटधारकांचा मालकाचा उतारा मिळाला पाहिजे, बोगडदार म्हणून मिळू नये. शिवानंद गुलिंगा राहणार जंगम वस्ती सोलापूर. हे जे जंगम
जंगमवस्तीचं 1989 मध्ये खरेदी झालेला आहे। त्यानंतर सफरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळ्या प्लॉटचं रचना केलेलं आहे। त्यानंतर 5 लोकांना मेंबरांना सोपवलेले होते की ह्या प्लॉटचा विक्री तुम्ही आपल्या जंगम जे गरीब लोक आहेत त्यांना देण्यासाठी तुम्ही हे करून घ्या म्हणून। त्यानंतर आपण 2019 पर्यंत इथं ग्रामपंचायतीमध्ये नोंद वगैरे सगळं आहे आणि टॅक्स पण आपण भरत आहेत। तरी सुद्धा ते 2019 मध्ये तलाठी काय केले ते दुसऱ्यांच्या नावावर खरेदी नोंद द्यायला त्यांनी। त्यामुळं आता आपण इथं ग्रामपंचायतीमध्ये यायचं कारण असं आहे की जंगमवस्तीचे जे काय प्लॉट आहेत ते त्यांचा नोंद आपण ह्यांनी धरू नये, त्यासाठी आपण इथं आलेला आहे। मी दयानंद दानय्या स्वामी राहणार कुंभारी। तर आमचा मुद्दा असा आहे की नेमकं ज्या वेळेला 20 वर्ष झाले आम्ही या वर्षात 20 वर्ष जागेवर आहे, तर 20 वर्षाच्या अगोदर आमचं नाव नोंदणी असून तलाठीनं हे काम जे केलेलं आहे त्या तलाठीला बढततर्फी शिक्षा तर व्हावी नाहीतर नोकरी तरी जावी ही माझी इच्छा आहे। कारण की असं तलाठी जर सगळीकडे करत गेला तर सगळ्यांचे आता आमच्या गरीब लोकांच्या वस्ती सगळं उद्ध्वस्त होणार हरकत नाही असं म्हणायचं आहे। म्हणजे ह्याच्या बडे लोकांचं घर चाललेलं आहे, गरीबावर पोट देण्यात अर्थ आहे, त्याला काही नाही, गरिबांच्या पोटावर लाट ठेवायचं आणि पुढे जायचं हेच चालू आहे। म्हणून म्हणतो की सगळ्यांनी आम्ही एकत्र झालेलं आहे, त्या एकीमुळे आमचं जागा आम्हाला मिळावं यासाठी आम्ही लढत आहे। एवढंच मी बोलून 2 शब्द संपवतो। नमस्कार, माझे नाव पुष्पा स्वामी। इथे यायचे कारण म्हणजे आम्हाला गरीब लोकांना होटगी मुत्तेने आम्हाला 1989 मध्ये जागा घेऊन दिलेला आहे, तरी ते आम्ही तिथे राहतो, कंपल्सरी राहतो, तरी मध्यस्थी दुसरे येऊन आम्हाला आमची जागा आहे म्हणून शेती आहे म्हणून त्यांनी सांगत आहे, पण शेती नाही। ज्या टायमाला आम्हाला दिलेलं आहे तेव्हापासून आम्ही रहिवासी आहोत। दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, लाईट बिल आहे, सगळं काही आम्हाला दिलेलं आहे, तरी सुद्धा हे लढत आहे, ते आम्हाला पसंत नाही। आमची जागा हक्काची आम्हाला मिळालाच पाहिजे। आम्ही सगळ्यांनी एकत्र होऊन आम्ही जागा मिळवून घेणार। बोला। मंगल कल्लया स्वामी, मी राहणार जंगमवस्ती। आम्हाला असंच जागेचं सगळं तकलीफ करून ठेवलेत आम्हाला। आम्ही व्याज भरून 10,000 रुपये ह्यांना भरतलो कोर्टाला आम्हाला, पण आम्हाला जागेचा निकाल लागे ना। पण नाही जर आमच्या जागेचा काय निकाल झाला तर आम्ही आत्महत्या करणार हे नक्कीच। आम्ही एवढं आम्हाला हे झालंय बघा जागेचं। खरं सांगते, तुम्ही मीडिया असू दे किंवा कोण पोलीस अधिकारी असू दे, कोणी असू दे, आमचा जागा आम्हाला मिळायलाच पाहिजे। आम्हाला एवढंच माझी विनंती आहे मीडियाला, पोलीस अधिकाऱ्यांना एवढंच सांगते मी, आमचा जागा आम्हाला हक्काचं आहे। आम्हाला कोण याच्यात येऊ शकणार नाही, आम्ही येऊ पण देणार नाही त्यांना। 25 वर्षाला मी टॅक्स आहे, आमचं लाईट बिल आहे, सगळं रेशन कार्ड आहे आमचं। आम्ही येताना त्यावेळी कोणीच नव्हतं आम्हाला। पाणी आम्ही कसं काय काय केलं आम्हालाच माहिती आहे 25 वर्षापासून आम्ही। मग आता जागेचं ते सोनं झाल्यासारखं झालं, त्यांच्या डोळ्यावर आलेलं आहे। त्यावेळेस 8 रान होतं, कोण आलेत का? कोणीच नाही। 8 रानात यायचं होतं त्यांनी चिखलात, त्यावेळेस ते जागा पाहिजे म्हणून। आता यायला लागले त्यांनी सोनं झाल्यावर। हा, मग ते लोखंड होतं त्यावेळेस यायचं होतं त्यांनी, सोनं झाल्यावर यायला लागले। माझं नाव राजशेखर भीमशंकर कोरे, विद्यमान उपसरपंच। आज आमची मासिक बैठक होती। सकाळपासूनच कुंभारी 2004 पासून अस्तित्वात असलेले जंगमवस्तीतील सर्व लोक, मुलं, महिला येऊन आमच्या ग्रामपंचायतीवर मोर्चा आणला होता। सदर वस्तीबाबत कोर्टामध्ये वाद दाखल आहे, पण ज्यांनी 2019 मध्ये खरेदी घेतलेल्या खरेदीप्रमाणे नोंद व्हावी म्हणून अर्ज दिलेला होता, त्या अर्जाच्या विरोधात वस्तीमध्ये 2004 पासून राहत असलेल्या लोकांनी येऊन ग्रामपंचायतीवर मोर्चा आणलेला होता। आम्ही 2004 पासून तेथे वास्तव्यास आहे। 2004 साली तत्कालीन असलेल्या मालकाने संमतीने त्याच्या सांगण्यानुसार ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या नावाची 8 नोंद झालेल्या होत्या। त्या नोंदी आता कमी करून नव्याने खरेदी घेतलेल्या मालकाच्या नावाची नोंद व्हावी म्हणून अर्ज आलेला होता। त्या अर्जाला तेथे वास्तव्यास असलेल्या लोकांनी देखील आमचे न्यायालयीन प्रकरण प्रलंबित आहेत। आम्ही 2004 पासून गोरगरीब हातावर उपजीविका असणारे लोकांची वस्ती आहे, आमच्यावर अन्याय करू नका, आम्हाला रस्त्यावर आणू नका, असा आक्रोश आमच्या ग्रामपंचायतीवर आलेला होता। ग्रामपंचायत मासिक मीटिंगमध्ये उपस्थित असलेले 17 मेंबरपैकी 12 मेंबरने एकमताने सदर लोकांना रस्त्यावर आणू नये व त्यांचं कोर्टाचे अंतिम निकाल होईपर्यंत कोणत्याही
दप्तरात तब्दील करू नये, जैसे थे ठेवावे असे एकमताने ठराव झालेला आहे. त्याप्रमाणे निर्णय घेतलेला आहे. लोकांना तसं वचन देखील दिलेलं आहे की बाबा तुमच्यासोबत ग्रामपंचायत आहे आणि ज्यावेळी तुमच्या कोर्टाचा निर्णय जे येईल ते कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे दोघं जण वागावे असं समजूत काढून त्यांना पाठवून दिलेलं आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.